पुन्हा एकदा आपण या शोभायात्रांमध्ये जातो। डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये हास्य जत्रेमध्ये कलाकार सहभागी झालेत आणि ढोल वादनाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात हास्य जत्रेमधले हे कलाकार। नवीन वर्षाची आजची ही सुरुवात आनंदाने करण्यासाठी आज सगळीच मंडळी अशा प्रकारे आवर्जून या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेली असतात। तर मराठी कलाकारांचं हे एक आपण पथक पाहतोय आणि हास्य जत्रेमध्ये कलाकार यामध्ये सहभागी झाले। तर आज डोंबिवलीमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा हा सगळा उत्सव आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। शहरामध्ये भव्य शोभायात्रांचं हे आयोजन करण्यात आलंय आणि सकाळी अगदी 7 वाजल्यापासूनच ही यात्रा सुरू झालेली आहे। या यात्रेमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मरणासाठी चित्ररथ तयार करण्यात आलाय। भगतसिंग, राजगुरू तसंच सुखदेव यांनी दिलेल्या बलिदानाची तरुणांना आठवण करून देण्याचा प्रयत्न या चित्ररथांमधून करण्यात आलाय आणि या ठिकाणून आढावा घेतलाय माझे सहकारी प्राची घाणेकर। डोंबिवलीमधला हा जो चित्ररथ पाहतोय, ज्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा हा प्रयत्न या चित्ररथामधून केला जातोय। सगळेजण असे वेगवेगळी वेशभूषा करून आलेले आहेत आणि वीर जवानांनी आपले जे बलिदान दिलेलं आहे त्याला आठवण्याचा हा प्रयत्न आहे। हातामध्ये अनेक वेगवेगळे फलक घेतलेले आहेत। जय हिंद असेल, भारत माता की जय ह्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। नेमकी या चित्ररथामागे काय संकल्पना होती, काय यांना सुचलं की आपण हा चित्ररथ बनवावा आणि काय संदेश दिला जातो हे आपण बोलणार आहोत। कसं सुचलं की आपण यंदा हा चित्ररथ करावा आणि हा संदेश द्यावा? नमस्कार, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही कोकण कुणबी रहिवासी संघातर्फे एक शहीद भगतसिंग हा देखावा सादर केला आहे आणि गणेश संस्थांच्या थीमप्रमाणे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली हे गाणं लिहिलं आणि हे गाणं 24 जानेवारी 1950 साली राष्ट्रीय गीत म्हणून आपल्या सर्व भारतीयांच्या नजरेस आलं आणि ते स्थापन झालं। आणि हे जे वंदे मातरम हे गीत होतं हे त्यावेळेला क्रांतिकारांचा जोश होता आणि त्यांना हिंमत देणारा होता आणि त्याच्यामुळे स्फूर्तिदायक गीत म्हणून हे ठरवलं गेलं। तसंच आता भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेव हे कमी वयामध्ये शहीद झाले आणि आताच्या पिढीला एवढाच संदेश द्यायचा आपल्याला की पूर्वी त्यांचं लग्न झालं नव्हतं किंवा त्यांचं खेळायचं किंवा त्यांची जवानी होती किंवा तारुण्य होतं, त्या काळातही त्यांनी देशासाठी प्राणार्पण केलं। अशी भावना प्रत्येकाची पाहिजे आपली आणि त्या अनुषंगाने आता नवीन पिढीने त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे की आपणही असं देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। जे क्रांतिकारकाने आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं ते अबाधित राखणं आज आपलं काम आहे आणि त्याच्यामुळे पुढेही आपल्याला अशा संकल्पना राबवून देशासाठी काम करता यायला पाहिजे, म्हणून आम्ही हा देखावा सादर केला। एक छान अशी छोटीशी चिमुकली आपल्या सोबत आहे आणि काय सुंदर असा पेहराव केलाय तिने। नऊवारी पारंपरिक साज आहे तिच्यामध्ये। कसं वाटतंय तुला बाळा? छान। तुझं नाव काय आहे? सानवी निखिल पवार। आणि तुला तयार कोणी केलं? माझी मम्मीनी। किती छान छान दिसतेस तू। थँक्यू। असं सुंदर अशी ही चिमुकली छान अशी नऊवारी तिनं नेसलेली आहे। हातामध्ये छोटीशी गुढी आहे तिच्या आणि सोबतच छान असा पारंपरिक साजही तिनं केलेला आहे। आणि हीच डोंबिवली आहे जिथे या लहान मुलांमध्ये ही परंपरा रुजवण्याचं काम केलं जातं। एवढ्या लहान वयापासूनच सगळेच जण या शोभायात्रांमध्ये सहभागी होत असतात।